फर्टिलायझर केमिकल श्रावणकोर लिमिटेडमध्ये 98 पदांसाठी भरती निघली आहे। तर या भरतीची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि असंच नवनवीन जॉब्स अपडेट मिळवण्यासाठी व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर या भरतीमध्ये अप्रेंटिस पदासाठी भरती निघली आहे, त्यामध्ये एकूण 11 पोस्ट आहेत। त्या 11 पोस्टसाठी विविध जागा आहेत। तसेच फिटरसाठी 24 जागांसाठी भरती निघाली आहे। तसेच मशिनिस्ट यासाठी 8 जागा आहेत, इलेक्ट्रिशियन 15 जागा आहेत, प्लंबर 4 जागा आहेत, मेकॅनिकल मोटर व्हेहिकल यासाठी 6 जागा आहेत, कारपेंटर यासाठी 2 जागा आहेत, तसेच मेकॅनिकल डिझेल यासाठी 4 जागा आहेत, तसेच इन्स्ट्रुमेंट मेकॅनिकल यासाठी 12 जागा आहेत, वेल्डर जी यासाठी 9 जागा आहेत, तसेच पेंटर यासाठी 2 जागा आहे, फ्रंट ऑफिस असिस्टंट यासाठी 12 जागा आहेत। अशा एकूण 98 पदांसाठी भरती होणार आहेत। तर या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी शैक्षणिक योग्यताही संबंधित ट्रेडमध्ये ITI झालेलं जर असेल तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता। तसेच या भरतीसाठी वयोमर्यादाही 1 एप्रिल 2024 रोजी 23 वर्षापर्यंत अर्ज करू शकतात। तुमचे वय जर 23 असेल तर तुम्ही अर्ज करू शकता। तसेच जर SC ST कॅटेगरीतून अर्ज करणार असाल तर तुमचे वय हे 5 वर्षापर्यंत सूट आहेत, म्हणजे 28 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता। तसेच OBC कॅटेगरीतून येत असाल तर 3 वर्ष इतकी सूट आहे, म्हणजेच तुम्ही 26 वर्षापर्यंत अर्ज करू शकता। तसेच नोकरीच्या ठिकाणी उद्योग महामंडळ हे राहणार आहेत। तसेच या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी कुठलीही फी न देता तुम्ही अर्ज करू शकता। 20 मे 2024 पर्यंत तुम्ही या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात आणि अर्जाची प्रिंट ही तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने पोस्टाने दिलेल्या पत्त्यावरती 25 मे 2024 पर्यंत पाठवायचे आहे। तर अर्ज पाठवण्यासाठी पोस्टाचा पत्ता त्यांनी दिला आहे, सिनियर मॅनेजर फॅक्ट ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट सेंटर उद्योग महामंडळ पिन 683501। तसेच या भरतीची ऑफिशियल वेबसाईट पण इथे दिली आहे, तुम्ही या ऑफिशियल वेबसाईटवरून आपला अर्ज करू शकता। तसेच या भरतीचे ऑफिशियल नोटिफिकेशनही दिले आहेत। तर या ऑफिशियल नोटिफिकेशन अर्ज करण्यापूर्वी एकदा संपूर्ण वाचून घ्या। या ऑफिशियल नोटिफिकेशनमध्ये या भरतीची संपूर्ण माहिती दिली आहे। तर असंच नवनवीन जॉब्स अपडेट मिळवण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर जय हिंद जय। आणि तुम्हाला भरतीबद्दल काही अडचणी असतील किंवा काही माहिती लागत असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता।